लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा धमाकेदार भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो। आज अद्वैतने तर सगळ्या लिमिट क्रॉस केल्यात। तर झालंय असं, अद्वैत कलाला घाई करत असतो आणि म्हणत असतो चल लवकर, झालं ना तुझं? आता कला म्हणते हो झालंय, 2 मिनिटं थांब जरा, एवढंच राहिलंय। आता अद्वैतने काय केलंय, कलाचा डब्बा, कलाचं जे काही तिथे सामान होतं ना ते सगळं त्याने पर्समध्ये भरलंय। आता ही कला बिचारी तिच्या मूर्त्या करत असते आणि ते चिखलाने भरलेले जे अवजारं असतात मूर्तीचे ते पण त्याने त्यात टाकलेत आणि बडबडत असतो काय ही खरे, जिथे जाईल तिथे पसारा करत असते आणि म्हणे कलाकार असाच असतो, सगळीकडे पसारा। हिचं नाव कला खरे नाही, कला पसारे पाहिजे होतं, नाहीतर पसारा खरे असायला हवं होतं। आता याने ते चिखलाने माखलेले अवजार पण पिशवीत टाकलेत। अरे देवा, मलाही असंच होतं प्रेक्षकांनो, पसारा पाहिला ना की मला आवरल्याशिवाय कंट्रोल होत नाही, बिचारा अद्वैत। आता ही कला अवजार बघायला जाते तेव्हा खूप चिडते। अद्वैतला ती म्हणते हे काय, माझी अवजारं कुठे? आता हा नुसता पर्स दाखवतो तिला। कला म्हणते कुठे घेऊन चाललायस हे सगळं? अद्वैत म्हणतो घरी जायचंय ना आपल्याला, निघायचंय ना। मग कला म्हणते अरे माझ्या कामाचं ठिकाण आहे ना हे, तुला जर कामाच्या ठिकाणाहून चल म्हटलं तर येशील का तू? आता अद्वैत मनात विचार करतो चांगला नवरा हो अद्वैत, चिडायचं नाही। कला म्हणते काय रे, हसतोयस काय, चिडतोयस काय, काय सुरू आहे तुझं? अद्वैत म्हणतो अगं तू कामामध्ये बिझी होतीस ना, म्हणून मग तुला थोडी मदत केली आणि आवरायला घेतलं सगळं। कला म्हणते हे बघ, मला माहितीये तुला इथे खूप बोर होतंय, पण ती अवजारं मला इथे लागणार आहेत आणि तिकडे नेऊन काय करणार आहेस तू? आणि इकडे देती। कला आता तिची अवजारं बिचारी हात धुवून घेते बरं का, तिचे हात त्या चिखलाने माखलेले असतात ना, ती आधी हात धुते आणि मग तिच्या पर्सला हात लावते। पण आता पर्सला हात लावल्यावर तिला अटॅक यायची वेळ आली आहे प्रेक्षकांनो। पण आता मध्ये या दोघांचा सीन दाखवलाय। हा राहुल त्याच्या आईला म्हणत असतो मम्मा काय कळलंय ग तुझं? अगं तिला कानातले काय गिफ्ट दिलेस तू, ते देखील सोन्याचे, लायकी आहे का तिची? आता ही रोहिणी म्हणते अरे राहुल ते तर मी तुला पण देऊ शकते गिफ्ट, पण तुला एवढ्या संध्या दिल्यात, तू काय करतो का त्याचं? राहुल म्हणतो मम्मा ती मुलगी डेंजरस आहे, ती तुला त्रास दिला, तुला महागात पडेल तिला गिफ्ट वगैरे देणं। रोहिणी म्हणते मला सगळं माहितीये राहुल, कोण काय कामाचं आहे ना ते एकदा कळलं की बरोबर कामं काढून घेता येतात, आपल्याला हवं तसं करता येतं आणि कामाच्या माणसांना जरा दाखवायचं असतं, तो एक गेमचा पार्ट असतो। म्हणजे ही जे काय त्या नैनाशी वागते ना त्याबद्दल बोलते ही। राहुलला ती म्हणते तुला माहित नसेल ना म्हणून सांगते, हे बघ फक्त गाजर दाखवलं रे तिला, छोटेसे तर कानातले दिलेत ते सोन्याचे, प्रॉपर्टी नाही दिली मी तिला। पण काय रे राहुल, ती कला तुझा एवढा अपमान करते तरी पण तू गप्पच बसलाय, विसरलायस का सगळं तसं? आता लगेच राहुल म्हणतो मग मी काय करणार आहे मम्मा? ही रोहिणी म्हणते ते पण मीच सांगू का तुला? ती कला खुश होऊन गेली आहे ना खरेंकडे मूर्ती बनवायला, ती जर तिच्या कामात यशस्वी झाली ना तर तिला पैसे मिळतील आणि ती आपलं कधीच ऐकणार नाहीये, तेव्हा तिचं काम पूर्ण होण्यासाठी तुला काही करता येतंय का ते बघ, म्हणजे तिचं काम बिघडव बाबा। आता बघा प्रेक्षकांनो, या रोहिणीचा आणि कलाच्या कामाचा वास्तविक बघता काहीही संबंध नाहीये, तरी रोहिणी उगाच मध्ये मध्ये करून कलाला त्रास द्यायचा प्रयत्न करतेय। तर आता रोहिणीने या राहुलला हवा दिलीये की तू काहीतरी गोंधळ घाल म्हणून, पण राहुल यात तोंडावर पडणार आहे हे मात्र नक्की। आता ही रोहिणी मनातच विचार करते कला तुला मी स्वस्त बसू देणारच नाहीये, तुझ्या मागे असंख्य अडचणी आणणार मी, बघतेस ना आता हे टार्गेट तू कसं पूर्ण करतेस। पण कला बाप्पाच्या मूर्त्या बनवतीये, बाप्पा विघ्नहर्ता आहे आणि तो कलाला विघ्न आणू देईल का? नाही, शक्यच नाही। तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा। पण आता बघा प्रेक्षकांनो, माझा आजचा आवडता सीन आहे हा। आता या कलाने हातबीत धुतले बिचारीने आणि अद्वैतने तिच्या हातात पर्स दिली आहे। आता कला ती पर्स बघते आणि म्हणते ई चांदेकर, अरे ते सगळी अवजारं चिखलाने माखलेली तू पर्स मध्ये टाकलेत, तुला कळतं का काही? अरे काय रे, एवढा मोठा परफेक्शनिस्ट आहे तू, तुला इतकं साधं कळत नाही? अशी चिखलानं माखलेल्या अवजारं टाकाव का याच्यात? एवढं साधं कळत नाही का रे तुला? काय गरज होती तुला अवजारांना हात लावायची? एखादा अवजार हरवला असतात तर किती महाग आहेत ती अवजारं, कळतं का तुला? आता अद्वैत मनात विचार करतो, चाव 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 करतच राहते ही। कला म्हणते काय बोलते मी, काय विचार करतोय तू मनामध्ये? आता अद्वैत म्हणतो काय काय बोलतेस तू, मला काही कळत नाहीये। एवढ्या मोठ्याने बोलतीये, त्याला काही कळत नाहीये बरं का। पण आता लगेच कला म्हणते तुला काही कळतं का खरंच चांदेकर? अरे चिखलाने माखलेली अवजारं अशी पर्स मध्ये टाकावी का? शाळेतल्या मुलाला पण कळेल।
तुला मदत नाही करायची तर करू नकोस, पण माझी कामं का वाढवून ठेवतोयस तू? प्रेक्षकांनो, या कलाची कमाल आहे ना त्या अद्वैतची डोकं लावायची. बाप रे, भयंकर आहे तो. आता ती बिचारी ते सगळे अवजारं काढते. पुन्हा अद्वैत मनात विचार करतो, हिच्याशी चांगलं वागायचं नाटक करणं महागात पडणार आहे मला, आणि हा मला खूप मोठा टॉर्चर आहे. आता हिला जर चांगलं वागायचं नसतं ना हिच्याशी तर मी निघून गेलो असतो इथून. आता ही कला विचार करते, हा काय मनात विचार करतोय. कला अद्वैतची तंद्री तोडते आणि म्हणते, ए काय रे, काय मनात विचार करतोयस तू? तुला जे काही बोलायचंय ना ते डायरेक्ट बोल ना माझ्याशी, मनातल्या मनात कशाला बोलतोयस? एकतर सगळी पर्स माझी घाण करून टाकली आहेस तू. अद्वैत म्हणतो, सॉरी चुकलंच माझं, म्हणजे माझ्यामुळे तुझी पर्स घाण झाली. आणि अगं तुझी मदत करत होतो ग मी, मला ना इथे खूप बोर होतंय ग खरे, आणि ऍक्च्युली गरम पण खूप होतंय ग मला, खरंच सांगतोय मी तुला. आता मात्र कला चिडते आणि म्हणते, कामाची जागा आहे ही माझी, उगाच काही बोलायचं म्हणून बोलू नको. मी तुला म्हटलं होतं तू येऊ नकोस माझ्या मागे. अद्वैत मनात विचार करतो, जा म्हणाली खरी, पण मी गेल्यावर आबांकडे चुगली केली असती ना माझी. कला पुन्हा त्याच्याकडे बघायला लागते. अद्वैत म्हणतो, अगं असं कसं, मी कसं जाणार ना तुला सोडून, तुला मदत करायला हवी ना. अगं आज तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे ना म्हणून थांबलो होतो, पण काळजी करू नकोस, उद्यापासून जाईल. चल निघूयात का आता? आता कला म्हणते, चल निघूयात. आता बघा प्रेक्षकांनो, ती कला वैतागते बिचारी. ती म्हणते, बरं चल निघूयात. आता तिने तिची साडी वगैरे नीट केली आहे, केस मोकळे सोडलेत. अद्वैत हळूच म्हणतो, माझ्या गाडीमध्ये चिखल नको लावूस. मला खूप हसायला येतं प्रेक्षकांनो या दोघांचे सीन पाहिल्यावर. आता या राहुलने कोणाला तरी सांगितलंय काम की आपल्याला 2-3 दिवस थांबायचंय, एकदा का मूर्त्या कंप्लीट झाल्या ना की मग तुझं काम सुरू होईल, तोपर्यंत वाट बघ माझ्या फोनची. आणि आता मनातल्या मनात तो विचार करतोय, या कलाच्या मूर्त्या आता गेल्या. पण आता अजून एक सीन आहे प्रेक्षकांनो, तोही जबरदस्त दाखवलाय. आता हे सगळे जण नेहमीप्रमाणे जेवायला बसलेले असतात. ती रोहिणी तिथे येते. रजनी बिचारी एकटी सगळ्यांना वाढून देत असते. तेव्हा रोहिणी म्हणते, हे काय अद्वैत कला आले नाही का अजून? केव्हा येणार, केव्हा झोपणार? बाप रे, नेहमीच झालंय उशिरा येणं यांचं. आता आपल्याला सवय करून घ्यावी लागणार. आजकाल दिवस रात्र एकत्रच फिरते वाटते ही जोडी. आणि आता मुद्दाम त्या सरोजकडे बघून बोलते ही आणि मग म्हणते, एनिवे आपल्याला काय करायचंय, आपण आपलं जेवायला बसूयात. आणि मुद्दाम या रोहिणीने काय केलंय, तर रजनीला जोरात धक्का मारलाय. आता ती रजनी बिचारी तिच्या नवऱ्याला वाढत असते, पण आता वाढता वाढता ती भाजी त्या श्रीकांतच्या हातावर पडते आणि त्यामुळे ते श्रीकांत खूप जोरात ओरडतात. या रोहिणीने हे सगळं मुद्दाम केलंय प्रेक्षकांनो. आणि आता बघा तिचा पुढे कसा अपमान झाला या रोहिणीचा. पण हा श्रीकांत तर अवघडच आहे बाबा. या श्रीकांत काकांनी काय केलंय, ते भाजी सांडल्या जोरात ओरडतात त्या रजनीवर आणि म्हणतात, रजनी काय चाललंय तुझं, हे आयुष्यभर मूर्खासारखी वागणार आहेस का ग? अगं तुझं डोकं ठिकाण्यावर ठेवून वागत जा ना जरा. ऑफिसमधनं दमून भागवून यायचं आणि जेवायला बसल्यावर असे हात बरबटून घ्यायचे कठीण आहे. तुझ्याकडनं काही अपेक्षा ठेवणंच कठीण आहे. आता इतकं मूर्खासारखं बोलतात का बायकोशी? हे श्रीकांत पुढे म्हणतात, बावळट कुठची. आणि आता मात्र सोहमला फार वाईट वाटतंय आणि रजनीताईंना त्यापेक्षाही जास्ती लाजल्यासारखं होतंय. आता मात्र आबा म्हणतात, काय रे श्रीकांत, काय बोलतोय, कोणाशी कळतंय का तुला? अरे बायको आहे ती तुझी, बायकोशी अशा पद्धतीने बोलावं का? आता मात्र रोहिणी लगेच मनात विचार करते, काय मज्जा आली रजनीची, फोडायचा तर डायरेक्ट डोळाच फोडायचा. शिकार करावी ना तर अशी. आता बस रडत रजनी, मला पंगा घेत होतीस का माझ्याशी? आता आली ना मजा तुझी. पण आता सरोजला हे कळतंय बरं का प्रेक्षकांनो. पण आता ही सरोज आहे ना सगळं बघते आणि मग एकदाच बोलते. आता हा श्रीकांत लगेच तिथून निघून जातो. पण आता आबा लगेच त्या रजनीताईंना म्हणतात, रजनी बेटा जाऊ दे बरं, तुझी काही चूक नाहीये यामध्ये, चल बस बरं जेवायला. रजनीताई बिचाऱ्या डोळ्यात पाणी आणून रडत असतात. आता रोहिणी जेवायला बसणार तेवढ्यात आता आबा म्हणतात, काय ग ए रोहिणी, तुला काही अक्कल आहे की नाही? हे समज तुझ्यामुळे घडलंय, मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलंय. कशाला धक्का मारलास ग रजनीला? काही समजतं का तुला? आपल्यामुळे कोणाचं नुकसान व्हायलंय ते. आबांनी चांगलं झापलंय बरं का रोहिणीला. पण लगेच रोहिणी खोटारडी म्हणते कशी, ओ डॅड काही पण काय बोलताय, उगाचच मला नका बोलवा, मी काही केलेलं नाहीये आणि हिला कशाला धक्का मारू मी? आमच्या दोघींमध्ये होतं व्यवस्थित अंतर, माझी काही चूक नाहीये त्याच्यात. आता पुन्हा जेवायला बसत असते ती. आबा म्हणतात, हा तुझं सगळं बरोबर आहे. रजनी तू बैस बरं जेवायला. ए रोहिणी तू जेवायला बसू नको, आधी तिला वाढ. आता लगेच ही रोहिणी म्हणते, काय मी? आता आबा म्हणतात, का
तुला कला आणि रजनी रोज वाढून देतात ना, मग तू एक दिवस वाढून दिलं तर काय बिघडतं, चल वाढून दे रजनीला. आता मात्र त्या रोहिणीला इतका राग येतो आणि जसं असं तनतन करत त्या रजनीला वाढते बघा ती प्रेक्षकांनो, म्हणजे जसं काही काय मेले असं केलंय तिने. म्हणजे तुम्ही बघाल ना आज एपिसोड तेव्हा तुम्हाला कळेलच की मी बरोबर वाक्य बोलले म्हणून. त्या रजनीला पण असं कानकोंड होतं बिचारीला, म्हणजे सगळं ही करते आणि ही उगाच तोरा दाखवत फिरते, काहीतरी मनाला वाटायला पाहिजे ना. असो, पण आता कला आणि अद्वैत आलेत घरी. मग आबा म्हणतात, आले का रे पोरांनो, चला हातपाय तोंड धुवा आणि जेवायला बसा बरं. कला म्हणते, आजोबा मला सध्या भूक नाहीये, पण मी फ्रेश होऊन येते आणि वाढते सगळ्यांना. आजोबा म्हणतात, अरे बेटा त्याची काही गरज नाहीये, तू चल बरं, ये बस जेवायला. आणि तुझा दिवस कसा गेला सांग बरं. आता कला म्हणते, छान गेला आजोबा दिवस, जी जी कामं करायची ठरवली होती ना ती सगळी कामं पूर्ण झाली आहे. आजोबांना खूप छान वाटतं की कलाचा दिवस चांगला गेलाय म्हणून. खरं तर कला जे काय करते ते खरंच अभिमानास्पद आहे. आता या रोहिणीचं घेणं न देणं, पण ती लगेच मनात विचार करते, इतका आनंद हिला व्हायलाच नको, हिच्या अडचणींमध्ये अशी वाढ करते ना की ते खरे कुटुंब अख्खं कर्जात बुडून वाहून गेलं पाहिजे. अरे यार हिला काय करायचंय. असो प्रेक्षकांनो, ज्या गोष्टी चुकीच्या आहेत ना त्या मध्ये मध्ये मी बोलत असते. कला आता सरोजला म्हणते, सरोज मॅडम तुम्ही दिलेले पैसे जे काही होते ना ते मी माझ्या घरून परत आणलेत. उरलेले पैसे म्हणजे ते सगळेच पैसे चांदेकरकडे दिलेत मी. चांदेकर पैसे दाखव बरं मॅडमला. आता लगेच अद्वैतने ते पैसे काढलेत खिशातनं. आता कला म्हणते, हे सगळे अर्धे आहेत ॲक्च्युली पैसे आणि थोडेच राहिलेत, ते मी मूर्त्यांच्या कामांमधनं तुम्हाला परत करेल. आता सरोज बघतच राहते कलाकडे. रॅदर सरोजला जरा ओशाळल्यासारखं वाटेल असं मला वाटतंय प्रेक्षकांनो तिच्या वागणुकीवरनं. कला म्हणते, चांदेकर तू बस जेवायला, मी आलेच. आता अद्वैत म्हणतो, आबा मी आलोच फ्रेश होऊन, म्हणजे तुम्ही बसा सगळेजण. आता अद्वैत पण कलाच्या मागे मागे वर गेलाय. ते बघून सरोजला जरा वियर्ड वाटतं खरं, पण आता ही रोहिणी बघा कशी बोलते मध्ये मध्ये. वा रे वा सरोज वहिनी, अद्वैत आणि कला दोघं एकमेकांमध्ये चांगले रमलेत. वा छान. कला रूममध्ये गेल्यावर जरा रेस्टलेसच झाला नाही अद्वैत, म्हणजे तिच्या मागे मागे गेलाय रूममध्ये. चांगलं जुळलंय बाबा दोघांचं. या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे. मला जरा याची खात्रीच वाटते, लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे नवरा बायकोमध्ये काहीतरी चालू आहे आणि त्यासाठी ही लक्ष देणार आहे. काही अर्थ आहे का या बोलण्यात. असो, रोहिणीकडे सगळे नुसते बघत राहतात. आता प्रेक्षकांनो पुढे बघा. त्यांनी आता कलाचा थोडा प्रवास दाखवलाय एका छोट्याशा गाण्यामधनं. गाणं अतिशय सुंदर होतं. म्हणजे असा दिवस कलाचा उगवतोय आणि मावळतोय. कला मूर्ती बनवण्यामध्ये व्यस्त आहे. अद्वैत रोज जाऊन तिची मदत करतोय. रात्री उशिरापर्यंत कला घरी येते आणि अद्वैत तिच्या सोबतच घरी येतो. सगळेजण ह्यांची वाट बघतात. सरोज नुसती तिच्याकडे बघते, म्हणजे सरोजला हे सगळं तिची मेहनत जाणवतीये. आणि पुन्हा दुसरा दिवस उजाडलाय. असं त्यांनी 4-5 दिवसाचं एक दाखवलंय त्यांचा छोटासा प्रवास. आणि त्यासोबत एक गाणं ऐकवलंय आपल्याला, गोजीरवाणं रूप तुझं बाप्पाचा पहिला मान. इतकं छान एक छोटंसं गाणं त्यांनी ऐकवलंय. आता अद्वैत आणि कला रात्री उशिरापर्यंत घरी येत असतात ना तेव्हा सरोज रोज त्यांची अशी वाट बघत असते, पण अद्वैत आणि कला तिच्याशी न बोलताच खोलीमध्ये निघून जात असतात. आता सरोजला खरं तर हे वागणं खटकतंय, पण आय थिंक सो कमीत कमी सरोजला याची जाणीव व्हावी की कला किती मेहनत करतेय. पण आता या अद्वैतच्या अंगात आलं बरं का प्रेक्षकांनो. हा एक सगळ्यात बेस्ट सीन आहे आजचा. आता ही कला तिचं आवरत असते तेव्हा अद्वैत विचार करतो, अरे यार आज पुन्हा एकदा या खरेला तिच्या वर्कशॉपला घेऊन जा, पुन्हा घरी आणा, इम्पोर्ट एक्सपोर्ट करावं लागतंय मला. काय कटकट लागलीये माझ्या मागे. आजकाल सकाळी उठल्या मला जरा ताणच येतोय. मला बाकीची कामं नाही आहेत का. ही स्वतःला एवढी स्वाभिमानी समजते तर जावं ना स्वतःचं स्वतः. आता कला तिचं आवरत असते जाण्यासाठी. आता तिने अंथरुणं पांघरुणाची घडी केली आहे, ते कपडे घड्या घालतीये, वेणी घालतीये. अद्वैत पण त्याचं आवरतोय आणि आवरताना त्याला एक भन्नाट आयडिया सुचली आहे. अद्वैतचं लक्ष खोबऱ्याच्या तेलाच्या बाटलीकडे जातं आणि आता तो विचार करतो, वा अद्वैत चांदेकर ब्रिलियंट आहेस तू. अरे काय आयडिया आहे ते तुझ्या डोक्यात, काय खतरनाक आयडिया सुचली आहे तुला. हे सगळं तो मनातल्या मनातच बोलत असतो बरं का प्रेक्षकांनो. आता कला तिथेच असते. कला त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव नोटीस करते आणि विचार करते, काय बडबडतोय हा मनामध्ये. जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचंय, आपण आपलं काम करावं. पण आता हा अद्वैत तिथेच उभं राहून असा पाय निसटतो का, खोबऱ्याचं तेल खाली सांडल्यावर तसा निसटतो का, अशी प्रॅक्टिस करून बघत असतो. कारण त्याला
कलाला खाली पाडायचंय. कशासाठी काय ते पुढे बघत राहा. कला आता तिचं काम करून तिथून निघून जाते. अद्वैतने ती खोबऱ्याच्या तेलाची बाटली हातात घेतलीये आणि तो विचार करतो, यस आता येणार खरी मजा. उगाचच कला त्याला आगाऊ म्हणत नाही प्रेक्षकांनो, अद्वैतने खरंच आगाऊपणाच केलाय. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला आजचा भाग आवडतोय ना ऐकायला, मग लाईक करून टाका की. आणि खूपच आवडत असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा, म्हणजे रोज तुम्हाला असा छान छान रिव्ह्यू ऐकायला भेटेल आपल्या लक्ष्मीच्या पावलांनीचा. आता या अद्वैतने काय केलंय, कला गेली याचा फायदा घेतला आणि लगेच कला येण्याच्या मार्गावर ते असं खोबऱ्याचं तेल सांडून ठेवलंय. आणि आता विचार करतो, हो अद्वैत चांदेकर कसला भारी आहेस तू. एकदा का ही सुप्पकन घसरली की मग जा ये बंद होऊन जाणार, तिची कटकटच संपेल माझी. आता हा जागेवर जाऊन बसतो. कला येते आतमध्ये खोलीत आणि आता धप्पकन पडते. पण आता बघा, कला त्याच्या वर आहे, म्हणजे कला अद्वैतचा बाप आहे. आता हा अद्वैत तिथे बसल्या बसल्याच म्हणतो, बापरे खरे पडली का. ओ नो खरे तू अशी कशी पडलीस, अगं लागलं का तुला. कला म्हणत असते, अगं बाई माझा पाय. आता अद्वैत म्हणतो, अशी कशी पडलीस तू, ये माझा आधार घे बरं, उभी राहा. अगो खरे काय गो, खरे पडली मोठ्यानं ओरडत असतो, म्हणजे बाहेर सगळ्यांना कळावं म्हणून. आता सावकाशी बापरे खरे पडली. अरे देवा, प्रेक्षकांना एवढे जबरदस्त सीन दाखवतात ना, प्रेक्षकांना हसू आल्याशिवाय राहवलंच जात नाही. अद्वैत आता कलाला तिथे बसवतो आरामशीर आणि म्हणतो, अगं खरे इथे बस, खूप लागलं का गं तुला. अरे बापरे पाय मुरगळला वाटतं तुझा. आता याच्या मोठ्यानं ओरडल्यामुळे खरे पडली ओरडला ना हा. आता हे सगळेचे सगळे धावत येतात आणि म्हणतात, अरे बापरे काय रे अद्वैत काय झालं. आजोबा विचारतात. अद्वैत म्हणतो, आजोबा हिचं पाय मुरगळला, पडली हो ही. सरोज म्हणतो, अरे पण तू तिच्या पायाशी कशाला बसलाय, उठून उभा राहा ना. अद्वैत म्हणतो, अगं आई ती पडली म्हणून खाली बसलोय ना मी, आधार द्यायला बसलो होतो मी इथे तिच्या पायाजवळ. खूप जोरात लागलंय तिला, मला नाही वाटत आता खरेला चालता येईल. आता अद्वैतकडे अशी बघते बरं का कला. आजोबा म्हणतात, अरे अद्वैत तुला कसं काय म्हणजे कळलं कसं बाबा की हिला चालता येणार नाही ते. अद्वैत म्हणतो, आबा ती रडत होती आता, खूप लागलंय तिला, बघा ना. हे खरे दुखतंय ना तुला. अगं हो म्हण ना. आता कला म्हणते, हो दुखतंय खरी. मग आता अद्वैत म्हणतो, सांग ना मग सगळ्यांना दुखतंय तुला तर, म्हणजे मला नाही वाटत आता तुला मूर्त्या वगैरे बनवायला जाता येईल म्हणून. आता मात्र सगळेजण अद्वैतकडे बघायला लागतात. नैना फार खुश होते हा. आता कला म्हणते, नाही असं कसं, किती मोठी अडचण होईल, मला मूर्त्या तर पूर्ण कराव्याच लागतील ना. नाही आजोबा मला जावंच लागेल मूर्त्या बनवायला, असं होता कामा नये. बाळू काकांनी किती विश्वासाने मला मूर्ती बनवण्याचं काम दिलंय, माझ्या मूर्त्या बनवणं झाल्याच पाहिजे, असं नाही झालं पाहिजे. मी ऑर्डर पूर्ण करणारच, म्हणजे ही महत्वाची माझी पहिलीच ऑर्डर आहे, तेही लग्नानंतरची. मला खूप टेन्शन आलंय आजोबा. आता आबा म्हणतात, हो सुनबाई तुझं बरोबर आहे, म्हणजे लग्नानंतर पहिली ऑर्डर असो का 100वी, पण ऑर्डर ही ऑर्डरच असते ना. आणि त्यातनं गणपतीच्या मूर्तीची बनवण्याची ऑर्डर म्हणजे लय पुण्याचं काम आहे. आता अद्वैत लगेच मध्ये बोलतो आणि म्हणतो, नाही आबा, अहो कसं शक्य आहे, तब्येत बरी असती तर एक काय 1000 ऑर्डर तिने पूर्ण केल्या असत्या, पण आता नाही हो आबा, मला नाही वाटत हे शक्य आहे. नाही म्हणजे काय अवस्था झाली आहे बघा ना तिची, मला नाही वाटत तिला मूर्त्या बनवता येतील. आणि हे बघ खरे, मला असं वाटतं की तू घरात राहा, आराम कर. अगं तुला आरामाची गरज आहे, तुला या अवस्थेत कसं जाता येईल बरं बाहेर. नको बापरे केवढा पाय मुरगळलाय तो, अगं सुजलाय तो पाय. आता लगेच कला म्हणते, आजोबा अद्वैत माझी किती काळजी करतोय बघताय ना तुम्ही, त्याची काळजी समजू शकते मी. नाही म्हणजे खरंच, पण काय आहे ना गणपतीची ऑर्डर मला पूर्ण करावीच लागेल, एक मुलगी म्हणून, म्हणजे चांदेकरांची सून म्हणून आणि अद्वैतची बायको म्हणून. तर शेवटी शब्द तो शब्द आहे ना, म्हणजे माझं नाव खराब नाही झालं पाहिजे ना आजोबा, हो की नाही, नाचक्की होईल माझी. सरोज अद्वैतकडे आणि कलाकडे अशी बघते. आता कला म्हणते, आजोबा मला हे पटतच नाही हो, मला काहीही झालं तरी ही ऑर्डर पूर्ण करावीच लागणार आहे. काय रे चांदेकर, बरोबर बोलते ना मी. आता ही कला म्हणजे चांदेकरचा बाप आहे प्रेक्षकांनो. तिला कळलंय हे सगळं अद्वैतने नाटक घडवून आणलंय म्हणून. आता मात्र अद्वैत असं तोंड बारीक करून बघतोय सगळ्यांकडे. आता बघा प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी या सीनवरती पूर्ण केलाय. जबरदस्त होता आजचा भाग.
मैत्रिणींनो, ज्यांच्या ज्यांच्या घरी आज महालक्ष्मी आहे ना, त्यांनी सगळ्यांनी छान सजवा महालक्ष्मी. माझ्या घरी सुद्धा आहेत. हा रिव्ह्यू पूर्ण झाल्यावर मला त्या तयारीला लागायचंय. एफर्ट म्हणून एखादा लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून मी तुम्हाला या मालिकेचा रिव्ह्यू दिलाय. तर पुढच्या भागात मजा येणार आहे अद्वैतची. अद्वैत आता कलाला तिथे सोडवायला आलोय वर्कशॉपला आणि आता ही कला त्याला म्हणते तू गेलास तरी चालेल. अद्वैत म्हणतो बरं बरं निघतो मी, पण पुन्हा म्हणतो नाही नाही अगं आबाने जबाबदारी दिली आहे माझ्यावर, तुझा पाय मुरगळलाय ना. मग आता कला म्हणते थांब जरा, तुला एक गंमत दाखवते. आणि आता कलाने अद्वैतला त्याचा व्हिडिओ दाखवलाय. तो जेव्हा तेल सांडत होता ना तेव्हा कलाने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. अद्वैत घाबरतो आता आणि म्हणतो हा व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केला. कला म्हणते तू कशासाठी हे नाटक करतो. अद्वैत चोर ते चोर वर शिरजोर. कलालाच कसा म्हणतो की काय ग तू पाय मुरगळायचं नाटक करत होतीस का इतक्या वेळ. कला म्हणते अरे माझ्या नाटकाचं सोड, माझ्याकडे प्रूफ आहे. तू हे सगळं नाटक कशासाठी करतोय ते सांग आधी मला. अद्वैतची चोरी पकडली आहे कलाने आणि खोडही जिरवली आहे. प्रेक्षकांनो, छान होता ना आजचा भाग. मग लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र आवर्जून करा. आणि तुमच्या मित्रमंडळींना ही मालिका आवडत असेल तर त्यांना नक्की माझा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.